नमस्कार, मी अमृता. रत्नांची दुनिया भाग्याची किमया या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मी स्वागत करते. मागच्याच भागामध्ये आपण मोती या रत्नाविषयी अधिक माहिती घेतली आहे. आपल्या मनात असणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला संदीप नागरे यांनी दिलेली आहे. सर, पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करते. धन्यवाद. मागच्याच भागामध्ये आपल्याला सरांनी मोती या रत्नाविषयी अधिक माहिती दिलेली आहे. आजही आपण मोती या रत्नाविषयी अनेक प्रश्न तुमच्या माझ्या मनात आहेत याविषयी सरांकडून मार्गदर्शन घेणारच आहोत. तत्पूर्वी सरांचा थोडक्यात परिचय करून देते. तर गेल्या अनेक वर्षांपासून सरांनी ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये अनेकांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये सरांची PhD देखील झाली आहे. याच कार्यामुळे सरांना अनेक पुरस्कारानं सन्मानित देखील करण्यात आलेलं आहे. तर या विषयांवर रत्नांची माहिती देण्यासाठी देशभरामध्ये सरांचे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. सर या कार्यक्रमांच्या माध्यमातून रत्नांविषयी असणारे समज गैरसमज नेहमीच दूर करत असतात. त्यामुळे आजही प्रेक्षकांच्या मनात असणारे अनेक प्रश्न याविषयी सर नक्कीच वेगवेगळ्या प्रश्नांची उकल आपल्या समोर करणार आहे. तर सर, मोतीबद्दल तर तुम्ही अधिक माहिती दिलेलीच आहे, मात्र मोती कुंडलीप्रमाणे कशा प्रकारे धारण करता येऊ शकतो? बघा, ईस्ट आणि वेस्ट, पूर्व आणि पश्चिम, पौरात्य पाश्चिमात्य असा एक नेहमीच वाद असतो. पाश्चिमात्य लोक सूर्याला मानतात आणि आपण चंद्राला मानतो. मन हे जे आहे हे सगळ्या गोष्टींचं कारण आहे. मनावर विजय मिळवण्याकरता भारतातल्या अनंत संन्याशांनी, योग्यांनी प्रयत्न केले आणि ह्या मनाचा कारक आहे चंद्र. आता मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, तर ह्या मनाला प्रसन्न, सुंदर आणि ह्या मनाला मजबूत करण्याकरता जर कुठला रत्न कामी येत असेल तर तो आहे मोती. आता ह्या मोत्याचा जर विचार केला तर आपलं शरीर देखील अर्ध स्त्रीचं आहे आणि अर्ध पुरुषाचं आहे. सूर्य आणि चंद्र असं देवी देवतांच्या तस्विरी किंवा मूर्तीच्या वरती चिन्ह असतात. चंद्र म्हणजे स्त्री आणि सूर्य म्हणजे पुरुष. अर्थातच. तर चंद्र म्हणजे शक्ती आणि सूर्य म्हणजे शक्तिदाता. मग चंद्र ही शक्तीचंच काम करतो. मग तुमच्या कुंडलीमध्ये चंद्राची अशी काय पोझिशन आहे की ज्याने चंद्र तुम्ही धारण कराल, म्हणजे मोती तुम्ही धारण कराल? तर सूर्य चंद्र एकत्र असतील म्हणजे तुमच्या कुंडलीत लग्न कुठलेही असू द्या, मेष, वृषभ, कर्क, मिथुन, कुठलेही लग्न असू द्या, चंद्र सूर्य एकत्र आले तर होतं काय, तर तो योग निर्माण होतो. चंद्र सूर्य एकत्र येणे म्हणजेच हठयोग म्हटलेलं आहे, हठयोग प्रदीपिकेत. मग चंद्र सूर्य एकत्र आले तर तुम्ही चंद्र धारण करू शकता. किंवा रवीपासून पंचम स्थानात जर चंद्र असेल तर चंद्र क्षीण होऊन जातो, चंद्राचं बळ क्षीण होतं. मग अशा केसमध्ये चंद्र म्हणजे मोती हा धारण करता येतो. मग तुम्ही जर मोती धारण केला तर तुमचं मनस सामर्थ्य वाढतं आणि मग त्या मोत्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होतो. कुंडलीची पोझिशन, हस्तरेषा, चेहरा या सगळ्या गोष्टींचा उपापयोग करूनच आपण रत्न सांगतो, यात काही वाद नाहीये. पण सामान्य माणसाने त्याच्या कुंडलीमध्ये रवी चंद्र अशी युती असेल, म्हणजे एका घरात दोन्ही ग्रह बसलेले असतील आणि जर समजा कदाचित तसं नाहीये पण रवीपासून पंचम 5 स्थान मोजायचे, रवीपासून 1, 2, 3, 4, 5 5व्या स्थानात चंद्र असेल तर तुम्ही हमखास मोती धारण करू शकतात. तर सर, आपण मोती या रत्नाविषयी तर अधिक माहिती घेतोच आहे. तुमच्याकडेही मोती या रत्नाविषयीच प्रचंड अशी माहिती आहे. आपण पाहिलं तर रत्नांचा अभ्यास करणारे देखील अनेक विद्यार्थी आहेत. अशा काही विद्यार्थ्यांना जे कुंडली बघून मोती धारण करू शकतात, अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आणखी एक मुद्दा आहे किंवा टीप अजून एक देतो मी. जसं मग मी सांगितलं की सूर्य आणि चंद्र, रविचंद्र युती असेल आणि मग रवीपासून पंचम स्थानात चंद्र असेल, अशा अवस्थेत आपण मोती धारण करू शकतो. तसंच मिथुन लग्नाचा धनस्थानचा अधिपती चंद्र असतो. मिथुन लग्न आहे तर त्याच्या धनस्थानचा अधिपती चंद्र आहे. मग असा धनेश जर षष्ठात असेल, 6व्या घरात, तर त्यावेळेसही आपण मोतीरत्न धारण करू शकतो. साधारण माणसाने आपली कुंडली बघावी. कुंडलीमध्ये पहिल्या स्थानाला लग्नस्थान म्हणतात. त्या प्रथम स्थानापासून दुसरं जे स्थान आहे त्याला आपण धनस्थान म्हणतो. तर धनस्थान दुसरं स्थान आलं आणि 6वं स्थान जे आहे त्या 6व्या स्थानात जर चंद्र असेल, धनस्थानचा अधिपती षष्ठात असेल, तर त्या काळातही त्या अशा पोझिशनलाही तुम्ही मोतीरत्न धारण करू शकतात.
हा झाला दुसरा मुद्दा तुमच्याकरता, जेणेकरून सामान्य माणूस मोती त्याला धारण करायचा आहे तर तो सहज धारण करू शकतो. खरं तर सर, माझ्या मनात त्याचबरोबर प्रेक्षकांनी ज्या प्रकारे आपला हा कार्यक्रम पाहून अनेक मेल केलेले आहेत, फोन केलेत, त्यावर त्यांना देखील मोती याविषयी अधिक माहिती घ्यायची आहे. त्यामुळे तुमच्याकडे मोती या विषयावरती अतिशय माहिती आहे आणि ती मला घ्यायचीच आहे. अधिक विश्लेषण असं काय कराल मोती या रत्नाविषयी? आणखी एक मुद्दा तुम्हाला सांगतो, म्हणजे प्रथम स्थान ज्याला आपण लग्नस्थान म्हणतो, लग्नस्थानात जर चंद्र असेल, त्यानंतर लग्नस्थानानंतर चतुर्थ स्थानात जर चंद्र असेल, सप्तम स्थानात जर चंद्र असेल, दशम स्थानात जर चंद्र असेल, म्हणजे लग्न, चतुर्थ, सप्तम आणि दशम कुंडली बघायची आणि कुंडलीमध्ये ही जी स्थानं आहे 1, 4, 7, 10 बघा तुम्ही. एक कुंडलीची जी पोझिशन आहे, ज्याला काहीच कळत नाही बिचारा माणसाला, त्याने बघावं शंकरपाळ्यासारखा चौकोन भाग आहे मधला, ह्या स्थानात चंद्र असेल. मी खूप अवघड शब्द वापरणार नाही, सामान्य माणसाला कुंडली बघता आली पाहिजे, त्या अनुषंगाने ह्या स्थानात जर चंद्र असेल तर त्याला मोती धारण करता येईल. नक्कीच, अतिशय सोप्या अशा शब्दामध्ये तुम्ही सर्वसामान्य माणसाला देखील त्यांची जर कुंडली पाहायची असेल तर ती कशा प्रकारे पाहता येईल हे सांगितलं. सर, ज्याप्रमाणे आपण या कार्यक्रमामध्ये मोती या रत्नाविषयी माहिती घेतोय, अनेक जिल्ह्यांमध्ये आपलं कार्यक्रम होत असतात आणि तेव्हा देखील तुम्ही अनेक लोकांना मोती या रत्नाविषयी मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे पुन्हा एकदा मी तुम्हाला हाच प्रश्न विचारेल, ज्या प्रकारे तुम्ही या कार्यक्रमांमध्ये मोती या रत्नाविषयी मार्गदर्शन करतात, सर्वसामान्यांकडून मोती या रत्नाविषयी कशा प्रकारे उत्सुकता असते, ते देखील तुम्हाला कशा प्रकारे अधिक सविस्तर प्रश्न विचारतात आणि तुम्ही त्याची माहिती कशी देतात? विविध ठिकाणी फंडामेंटल जेमॅलॉजी आणि पल म्हणजे मोत्यांविषयी माझे कार्यक्रम होतात आणि त्यामध्ये खूप लोक वेगवेगळे प्रश्न विचारतात. सामान्यातला सामान्य माणूस याला जिज्ञासा असते आणि प्रत्येक माणसाला असं वाटतं की आपल्याला आपल्याविषयी तरी कळावं. त्याकरता तो कुठेतरी वाचन सुरू करतो, पुस्तकात वाचतो, नेटवर वाचतो, यूट्यूबवर व्हिडिओ पाहतो आणि त्यातून मग तो हे बघतो की माझी रास कुठली आहे, माझ्या राशीकरता रत्न कुठला आहे, महादशा आहे का, 7.5 आहे का, कालसर्पयोग आहे का. मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो आणि मग मी कुठलं रत्न धारण करावं हा एक त्याच्या मनात सहज येणारा प्रश्न असतो. आता बघा, कुंडलीचा जर विचार केला आपण तर कुंडलीचा विचार करता चंद्र पंचमेश आहे समजा, म्हणजे त्या कुंडलीमध्ये पंचम स्थानचा अधिपती चंद्र आहे आणि तो पंचमेश असून 12व्या स्थानी जर बसलेला आहे, तर अशा केसमध्ये व्यक्ती चंद्र म्हणजे मोती धारण करू शकतो. म्हणजे चंद्र पंचमेश आहे आणि पंचमेश असून तो 12व्या स्थानी बसलेला आहे. काय, हा झाला पहिला नियम. चंद्र सप्तमेश आहे म्हणजे सप्तमाचा अधिपती आहे, चंद्र सप्तमेश आहे आणि तो धनस्थान, चतुर्थ स्थान अशा 2 स्थानी कुठेही असेल तर तुम्ही मोती धारण करू शकता. ठीक आहे. तिसरा आणखी एक नियम आहे, चंद्र दशमेश आहे आणि तो पंचम स्थानी बसलेला आहे, तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही मोती धारण करू शकतात. आणखी एक मुद्दा आहे की चंद्र एकादशेश आहे, एकादशेष आहे म्हणजे 11व्या स्थानाचा अधिपती आहे आणि तो 6ष्ठ स्थानी बसलेला आहे, तरी तुम्ही मोती धारण करू शकतात. मला वाटतं की हे जे मुद्दे आहेत हे मुद्दे नक्कीच अभ्यासले लोकांनी आणि साधारण ढोबळमानाने एवढं जरी बघितलं तर त्यांना सहज मोती धारण करू शकतो, ते सहज मोती धारण करू शकतात. आणि मोत्याची जिज्ञासा जी आहे किंवा मोत्याचं जे त्यांचं प्रेम आहे किंवा मोती त्यांच्या आकर्षणाचं जे केंद्र आहे, तर त्यांच्या गळ्यात, त्यांच्या अंगठीत, त्यांच्या ब्रेसलेटमध्ये हा मोती तुम्हाला नक्की पाहायला मिळेल आणि मोत्याचा लाभ ते घेऊ शकतील असं मला वाटतं. आणखी काही मुद्दे आहेत, त्यातला पुढचा मुद्दा, जर समजा लग्नात, भाग्यात अथवा चंद्राच्या महादशेत, लग्नात, भाग्यात अथवा चंद्राच्या महादशेत आपण मोतीरत्न धारण करू शकतो. म्हणजे एखाद्याला आता 120 वर्षाचं वय कल्पून या विषोत्तरी महादशा विभागलेल्या आहेत, मग चंद्राची पण महादशा असते, त्या महादशेत तो मोती धारण करू शकतो. आणि कुंडलीच्या विविध पोझिशनचा विचार आपण केला आणि त्यानुसार आपण रत्न धारण करतोय, यात काही वाद नाहीये. परंतु ह्या व्यतिरिक्तही एखाद्या व्यक्तीला उष्णतेचा विकार आहे तर मुक्तापिष्टी हा जो प्रकार आहे आयुर्वेदामध्ये आपण
त्याचंही सेवन करण्याचा प्रघात आहे. म्हणजे मोती हा केवळ धारण करण्याचा नाही, तर तो औषधी म्हणून पण खाण्याचा विचार आयुर्वेदामध्ये सांगितलेला नक्कीच आहे. सर, तुम्ही आता ज्या प्रकारे औषधांचा या ठिकाणी उल्लेख केला, मोती आणि हृदयविकार याचा देखील ज्योतिषशास्त्रामध्ये रत्नांमध्ये उल्लेख केला जातो. मला याबद्दल तुमच्याकडून नक्कीच माहिती घ्यायला आवडेल. बघा, परत एकदा तोच विषय आला की मन शक्तिदाता आहे आणि आपली शक्ती वाढवणारा असा मोती आहे. त्याचा संबंध सरळ सरळ हृदयाशी येतोच. पण ह्यापेक्षाही जास्त की मोती सौंदर्यवर्धक आहे. आणि म्हणून आपण बघतो की पल फेस पॅक हा हल्ली बाजारात आलेला आहे आणि तोही स्त्रिया वापरतात, बरोबर आहे. तर मोती नक्कीच सौंदर्यवर्धक आहे. तो मनसामर्थ्यदाता आहे. तो मनाची शक्ती वाढवणारा आहे. तो एकाग्रचित्त करणारा आहे. तो अध्यात्मामध्ये प्रगती मिळवून देणारा आहे. असा विविध रंगांनी छटांनी नटलेला हा मोती आहे. आणि खरोखर ह्या मोत्यानं तमाम भारतीयांच्याच नव्हे तर जगातल्या खूप लोकांच्या मनावर, अगदी सामान्य माणसापासून तर चित्रपटातील हिरो हिरोईनच्याही मनावर गारूड टाकलेलं आहे. राजे महाराजे, साधारण व्यक्ती, स्त्रिया, पुरुष यांना हा मोती सदैव हवाहवासा वाटतो. तर हा मोती नक्की प्रत्येकाने धारण करावा आणि त्यातून ह्या मोत्याचा लाभ घ्यावा असं मला वाटतं. नक्कीच, खरं तर मोती धारण करावा हे तुम्ही सांगतातच. ते अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्या प्रेक्षकांना मोती या रत्नाविषयी जे काही गैरसमज असेल अथवा भीती असेल, अगदी सोपी उदाहरणं देऊन तुम्ही मोती या रत्नाविषयी खरं तर तुम्ही सांगितलेलं आहे. मात्र मोती धारण करावा हे तुम्ही सांगितलं. आता हा मोती नेमका धारण कधी करावा हा देखील प्रश्न उपस्थित होतो. याबद्दल काय सांगाल? बघा, कुंडलीच्या वेगवेगळ्या पोझिशनमध्ये चंद्राची जे काही स्थान आहे किंवा चंद्र ज्या ठिकाणी आहे त्याचे विविध योग मी तुम्हाला सांगितले. या व्यतिरिक्त खूप योग आहेत आणि प्रत्येकाच्या कुंडलीत प्रत्येकाच्या सिच्युएशननुसार, महादशा, त्याचे संकट किंवा त्याच्या रिक्वायरमेंट्स ह्यानुसार मोती हा कधी धारण करावा हा विषय आहेच. परंतु मोती जो आहे तो रविपुष्य, गुरुपुष्य ह्या योगामध्ये चंद्राच्या होऱ्यात किंवा सोमवारी सूर्योदयापासून 1 तासाच्या आत मोतीरत्न धारण करता येतो. मग मोत्याचा पुराणोक्त किंवा वेदोक्त जो मंत्र आहे तो मंत्र म्हणावा 108 वेळा. त्यानंतर त्या मोत्यावर हळदी कुंकू व्हावं, त्याला पंचामृताने अभिषेक करावा आणि त्यानंतर तो मोतीरत्न अंगठीत असेल किंवा पेंडलमध्ये असेल किंवा ब्रेसलेटमध्ये असेल, त्या ब्रेसलेटची पूजा करावी आणि ते धारण करावं. रात्री झोपताना सर्व रत्न आपण काढून ठेवतो, बरोबर आहे. मोतीरत्न ही आपण रात्री झोपताना काढूनच ठेवावं. पण मोती शक्यतो उशाला जर ठेवला तर तो जास्त बेटर राहील. कारण चंद्राचं जे बल आहे ते रात्री बघायला मिळतं. दिवसा सूर्याची ताकद असते आणि चंद्र संध्याकाळी रात्री उदित होतो आणि सकाळी मावळतोय, बरोबर आहे. तर चंद्र अशा वेळेस जर तुमच्या उशाला असेल तर तो जास्त तुम्हाला प्रभावी ठरतो. म्हणून बाकी आपण रत्न काढून ठेवतो आणि सकाळी आंघोळीनंतर पुन्हा धारण करावे असा प्रघात आहे. रात्रभर काही आपल्या हातात ते किंवा गळ्यात ठेवू नये. परंतु मोतीरत्न हा उशाखाली जर तुम्ही ठेवला तर तो जास्त तुम्हाला बेटर असतो असं मला वाटतं. नक्कीच सर, खरं तर मोती या रत्नाविषयी तुमच्याकडून घ्यावी तितकी माहिती कमी आहे. कारण की अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मला तुमच्याकडून कळतात आहे. माझ्या मनात आणखीनही काही प्रश्न आहेत, त्याबद्दल मी तुमच्याकडून माहिती घेणारच आहे. तर आत्ताच आपण पाहिलं सरांनी मोती या रत्नाविषयी अनेक पैलू आपल्याला सांगितलेत. हे रत्न रात्री आपण काढून जरी ठेवलं तरी उशाशीच हे रत्न ठेवावं, जेणेकरून मोती या रत्नाचा आपल्याला लाभ घेता येईल, अशी अत्यंत महत्वाची माहिती सरांनी आपल्याला दिलेली आहे. याचबरोबर मी अधिक माहिती सरांकडून घेणारच आहे. तुर्तास रत्नांची दुनिया भाग्याची किमया या कार्यक्रमामध्ये वेळ झाली आहे एक छोटीशी विश्रांती घेण्याची. लवकरच परत येते. तुम्ही पाहत रहा रत्नांची दुनिया भाग्याची किमया. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांचं रत्नांची दुनिया भाग्याची किमया या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करते. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण मोती या रत्नाविषयी अधिक माहिती घेतोय. खरं तर सरांनी आपल्याला ज्याप्रमाणे मोती रत्न किती महत्वाचा आहे, तो कधी धारण करावा आणि त्यासाठी कशा प्रकारे मोती रत्नांविषयी त्यांनी आपल्याला माहिती दिलेलीच आहेत. सर, मोतीरत्न धारण कधी करावा हे आपण सांगितलं. मात्र मोती हा अत्यंत ठिसूळ असतो आणि सगळ्याच रत्नांमध्ये मोती हा अतिशय नाजूकही मानला जातो. त्यामुळे या रत्नाची कशा प्रकारे काळजी घ्यावी? बघा, त्याची हार्डनेस 3 आहे आणि मग असा जो मोती आहे याची काळजी घेणं गरजेचं आहे. जसं लहान बाळ आपण तलम आणि
मलमली कापडात ठेवतो त्या बाळाला, कारण त्याची त्वचा खूप नाजूक असते. मोत्याचंही तसंच आहे. मोती ज्यावेळेस आपण ठेवतो तर तो मलमली कापडात किंवा तलम वस्त्रामध्ये ठेवा. अल्ट्रासॉनिक किंवा स्टीम क्लीनर याच्याने तो क्लीन करण्याचा प्रयत्न करू नये. तसं जर केलं तर त्या मोत्याचं कवच जे आहे किंवा वरचा जो भाग आहे तो खराब होण्याची जास्तीत जास्त चान्सेस असतात. त्यामुळे मोती साबणाच्या पाण्याने स्वच्छ करावा. केमिकल्स कुठलेही त्याच्यात वापरू नये. मोती हा एकमेव रत्न आहे जो जीवित प्राण्यापासून तयार होतो. हा एकमेव रत्न आहे जगातला जो जीवित प्राण्यापासून तयार होतोय. बरोबर आहे. आणि मग असा जीवित प्राण्यापासून तयार झालेला रत्न अगदी हवाबंद डब्यात ठेवू नये. अदरवाईज त्याला काळसरपणा येतो किंवा तो खराब व्हायला सुरुवात होते. तिसरी महत्वाची गोष्ट, जर समजा मोत्यांची माळ आहे अशी, तर मोत्यांची माळ आहे तर ती एकमेकांवर घासली जाते बऱ्याच वेळेत. त्याचे चरे नाही पडले पाहिजे. त्याकरता मग ती जी मोत्याची माळ आहे ती इतर दागिन्यांपासून वेगळी ठेवायची. शक्यतो प्लास्टिक किंवा प्लास्टिकची जी बॅग असते त्याच्यामध्ये हल्ली महिला झिप बॅग वगैरे येतात आणि त्याच्यामध्ये महिला जास्तीत जास्त अशा गोष्टी ठेवतात. प्लास्टिकचं एक टेम्परेचर आहे आणि प्लास्टिक ते टेम्परेचर अडॅप्ट करतं, तर त्या टेम्परेचरमुळे पण त्या मोत्यावर परिणाम होऊ शकतो. मग अशा बॅगमध्ये पण मोती ठेवू नये. म्हणजे तुमचा मोती जो आहे याची अगदी लहान बाळाप्रमाणे काळजी घ्यायला पाहिजे. हवाबंद डब्यात, हवाबंद बाटलीत, हवाबंद ठिकाणी मोती ठेवू नये. तो थोडा उघडाच ठेवावा. जिथे हवा खेळती असेल अशा ठिकाणीच ठेवावा. आणि ॲसिड, रसायनं, हल्ली स्प्रे ही परंपरा खूप आली आहे. तर नेकलेस घातला आणि त्यानंतर मग स्प्रे मारला तर त्याचाही मोत्यावर परिणाम होतो. तर म्हणून तोही विचार करावा. मोत्याची रखरखाव किंवा देखभाल करताना या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. नक्कीच अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही इथे सांगितलाय. पुन्हा एकदा खरं तर आपण प्रेक्षकांना सांगूया, आपल्याकडे जर मोती रत्न असेल तर त्याची काळजी ही अत्यंत लहान मुलाप्रमाणे आपल्याला घ्यायची आहे. कारण हा रत्न अतिशय नाजूक असा आहे. यावर कोणतेही स्प्रे किंवा कोणतेही औषध न वापरता अतिशय सॉफ्ट अशा कपड्यामध्ये किंवा मलमलच्या कपड्यामध्ये, कापसामध्ये मोती हा रत्न ठेवावा. प्रेक्षकांसाठी ही अत्यंत महत्वाची माहिती आहे. मोती हा रत्न जर आपल्याकडे असेल तर त्याची काळजी घेणं ही तितकंच महत्वाचं आहे. पुन्हा एकदा सर मी तुमच्याकडे वळते. मोत्याची काळजी कशी घ्यायची हे तर आपण सांगितलं, मात्र हा रत्न प्रत्येकालाच परवडणारा असा नाहीये. कारण अर्थातच या रत्नाची किंमत देखील तितकीच आहे. त्यामुळे जे लोक मोती खरेदी करू शकत नाही त्यांच्यासाठी कोणतं उपरत्न आहे का किंवा मोत्याला कोणता पर्याय आहे का? बघा, आश्चर्याची गोष्ट असेल ही माझ्या माहितीप्रमाणे की जगातले 99% रत्न कल्चर म्हणजे मोती रत्न कल्चर्ड पर्ल विकले जातात. ठीक आहे. नॅचरल पर्ल विकले जात नाही. 1% नॅचरल पर्ल विकला जातो. तर 99% कल्चर पर्ल विकले जात आहेत. तर अर्थातच कल्चर पर्लची किंमत थोडी कमीच असते. पण तरी देखील जर एखाद्याला वाटलं की मला मोती धारण करता येत नाहीये तर त्यांनी मूनस्टोन हे रत्न धारण केलं तरी चालेल. ते आणखी स्वस्त असतं. ह्या व्यतिरिक्तही मदर शेल जे आहे म्हणजे मोती ज्या शेलमध्ये मिळतो त्या शेललाही कट करून त्याचे दागिने किंवा त्याचे रत्नासारखे अंगठीमध्ये बसवण्याची प्रथा आहे. तर तो मदर शेल जो आहे तो वापरू शकतो. साऊथ सी हा मोती कल्चर पर्ल जो आहे तो स्वस्तात मिळतोच. त्या व्यतिरिक्त मॅबेपल नावाचा एक मोती आहे, तो फ्रेश वॉटर पर्ल, लोक बटन मोती हल्ली त्याला म्हणतात. तर हा पर्ल देखील तुम्ही धारण करू शकतात. केसी किंवा पॅटल पर्ल असा एक पर्लचा प्रकार आहे. केसी पर्ल हा सुद्धा स्वस्त मिळतो. तर तो सुद्धा तुम्ही धारण करू शकतात. म्हणजे तुम्ही जर रिअल पर्ल नाही धारण करू शकले, नाही बसरा तुम्हाला घेता आला, नाही तुम्हाला ताएशियन पर्ल घेता आला, नाही तुम्हाला ओकाया पर्ल घेता आला, तर तुम्ही मॅबे, केसी किंवा फ्रेश वॉटर पर्ल हे पर्ल तुम्ही धारण करू शकतात. व्हेनेझुएला पर्ल हा खूप महाग आहे. त्यानंतर बसरा मोती महाग आहे. त्यानंतर साऊथ सी नॅचरल पर्ल महाग आहे. परंतु हे बाकीचे जे रत्न आहेत मोत्यामध्ये, हे जे मोती आहेत हे तुम्ही सहज धारण करू शकतात. सामान्य माणसाच्या खिशाला परवडेल अगदी इथून सुरुवात होते. 100, 150, 200 रुपयापासून ही कल्चर पर्ल सुरुवात होतात. सामान्य माणसाच्या खिशाला परवडेल इथून हा मोती तुम्ही धारण करू शकतात. अगदी माळ सुद्धा जर तुम्हाला फ्रेश वॉटर पर्लची घालायची आहे तर एक 500 रुपयापासून सुरुवात होते कमीत कमी.
सर्वसामान्य नागरिकांसाठी तर ही अत्यंत महत्वाचीच माहिती आहे, कारण की मोती हा रत्न महाग असल्यामुळे अनेकदा इच्छा असून सुद्धा तो रत्न धारण करता येत नाही. त्यामुळे तुम्ही जे पर्यायी नावं सांगितली, ही रत्न धारण केल्यानंतर ज्याप्रमाणे मोती रत्न धारण केल्याचा फायदा होतो, तोच फायदा हाही रत्न धारण केल्या तर होतो का? कारण हा माझ्या मनातला तर प्रश्न आहे, त्याचबरोबर अर्थातच प्रेक्षकांच्या मनात देखील हा प्रश्न निर्माण होतोच आहे. बघा, गाईचं शुद्ध तूप आणि वनस्पती तूप याच्यामध्ये जो फरक आहे तो याच्यात असणारच, त्यात काही वाद नाहीये. परंतु तूप खाण्याचं सुख तर प्राप्त होतं. हो. तर मी असं म्हणणार नाही की 100% तेवढीच फळं मिळतील, पण तहान भागेल, भूक भागेल, तो वेळ निघून जाईल आणि ते संकट चला 2 दिवस नाही 4 दिवसांनी टळेल. तर हा एक भाग महत्वाचा आहे आणि मोती घातल्याचं सुख त्या व्यक्तीला प्राप्त होईल. तर जी गोष्ट नॅचरल पलने समजा आठवड्याभरात होते, अंदाजे सांगतोय हा, अगदी मग त्याच्यावर तुम्ही बोट ठेवू नका, पण ती गोष्ट याच्याने महिन्याभरात होईल, 10 पट वेळ घेईल थोडासा, परंतु मिळेल. मात्र मानवाच्या मनामध्ये जी इच्छा आहे ती पूर्ण होईल, मात्र वेळ लागू शकतो. हो, मानवाच्या मनातली इच्छा पूर्ण करण्याकरता जे मनोबळ लागतंय ते मनोबळ मोत्याने मिळेल. ती पूर्ण होईल हा जो काही आता हल्ली प्रकार चालू आहे की तुम्ही अमुक रत्न घाला आणि तुमचं असं होईल, असं नाहीये. माणसाला त्याची मनशक्ती, क्रियाशक्ती, त्याचं कर्म करण्याकरता लागणारी प्रेरणा आणि ज्ञान हे वेळेवर सुचणं याकरता रत्न मदत करतात. रत्न धारण केलं म्हणजे तुझं लग्न झालं रे बाबा, ही जी गोष्ट आहे ही चुकीची आहे. ठीक आहे, तर तुमचा निर्णय घेण्याकरता तुमच्यामध्ये ती क्षमता यावी किंवा त्याकरता सपोर्ट व्हावा, अशा प्रकारे ती रत्न धारण करून तिची आपण मदत घेऊ शकतो. तर मोती धारण केलाय तुम्ही, कल्चर आहे तर कल्चरपट असला तरी चालेल, उपरत्न आहे तो तरी चालेल, तो तुम्हाला नक्कीच मदत करेल. नक्कीच अतिशय समर्पक असं तुम्ही खरं तर उदाहरण दिलेलं आहे. आपण जर सर्वसामान्य नागरिकांचा विचार केला तर अतिशय रत्न आपण धारण केलं तसं म्हटलं जातं की तूप खाल्ल्याशिवाय रूप येत नाही, मात्र रत्न धारण केल्यानंतर लगेचच त्याचा इफेक्ट आपल्याला जाणवायला हवं असं तर प्रेक्षकांना वाटणारच आहे. त्यामुळे तुम्ही जे पर्याय सुचवलेले आहेत, नक्कीच आपला कार्यक्रम जे प्रेक्षक पाहतायत त्यांच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्वाची आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये खरं तर सर मोती या रत्नाविषयी महत्वाची अशी तुम्ही माहिती दिलेली आहे. कार्यक्रमामध्ये जाता जाता पुन्हा एकदा तुमच्याकडून किती माहिती घेऊ आणि किती नाही असं मला झालेलं आहे. मोती या रत्नाविषयी रंजक अशा कोणत्या गोष्टी आहेत का, त्याही तुमच्याकडून ऐकायला आवडतील. बघा, इतिहासातलं एक कॅरेक्टर आहे जुलियस सीझर, आणि या जुलियस सीझरने असा एक नियम बनवला होता की रत्न हे मोती रत्न हे केवळ बड्या व्यक्तीने घालावं, राजघराण्यातल्याच व्यक्तीने घालावं. आता हा त्यावेळेस कायदा होता आणि मोती त्याच लोकांना घालण्याची काय होती, मुभा होती. आज तो सामान्याच्या गळ्यातला, अंगठीतला, ब्रेसलेट मधला दागिना होऊन बसलाय आणि त्याचं मनच सामर्थ्य त्याचा होऊन बसलेला आहे. तर त्या काळात केवळ राजेराजवाडे घालू शकत असलेला मोती आज सामान्य माणसाच्या हाताला तो स्पर्श करू पाहतोय आणि त्याच्या मनाची, त्याच्या इच्छेचं स्वप्न पूर्ण करू पाहतोय. ह्यापेक्षा आणखी चांगली काय गोष्ट असणार. तर मोती आता सामान्याचा एक गरजेचा भाग झालेला आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे जुलियस सीझरचा काळ गेलाय आणि सामान्य माणसाचा काळ आलाय असं मला वाटतं. नक्कीच अतिशय महत्वाची अशी गोष्ट सर तुम्ही सांगितली आहे. प्राचीन काळापासून खरं तर मोती हा प्रचलित आहे, मात्र आजच्या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या मनामध्ये मोती या रत्नाविषयी ज्या काही भीती असतील किंवा जे काही प्रश्न असतील त्याचा उलगडा तुम्ही जी सविस्तर माहिती दिली आहे त्याच्यातून नक्कीच झालेला असेल. तर आज आपण या भागामध्ये मोती या रत्नाविषयी अधिक माहिती घेतलेली आहे. पुढच्याही भागामध्ये सरांकडून मी अशाच प्रकारे वेगवेगळ्या रत्नांविषयी माहिती घेणारच आहे. सर, आज मोती या रत्नाविषयी तुम्ही जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. तर त्याचबरोबर रत्नाची दुनिया भाग्याची किमया या कार्यक्रमामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुढच्या भागामध्ये अशाच प्रकारे वेगवेगळ्या रत्नांविषयी आपण अधिक माहिती घेणारच आहोत. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा रत्नांची दुनिया भाग्याची किमया.